आला आला पाऊस आला, इकडून एक धारा तिकडून एक धारा, तसा तो बाजूड पाऊस झालाय नाही. पाऊस चालू झालाय, आता जून महिना आलेला आहे, सगळीकडे पाऊस चालू झालाय. मला माहित आहे, तुम्हाला पण माहित आहे, पण असल्या पावसाच्या वातावरणात सगळ्यांची ओढ एकीकडे जाते, ते म्हणजे गरमागरम वडापाव खायचा. असल्या वातावरणात गरमागरम वडापाव खायचं म्हणजे एक सुख असते, आणि त्याच सुखाचा आनंद घ्यायला आज आपण जिथं आलेलो आहे, तुम्हाला लोकेशन सांगतो. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलवर मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आज आपण झकास वडापाव लावला, यांचा झकास वडापाव खायला कवटे महांकाळमध्ये आज आपण आलेलो आहे. कवटे महांकाळमध्ये कुच्ची रोड आहे, इकडे तुम्ही बघू शकताय. तासगाव, कराड आणि सोलापूर आटपाडीला इकडे रोड जाते, आणि त्याच कॉर्नरला अंबिका थिएटरच्या पुढे आपण आज तो उभा आहे. इथला झकास वडापाव आहे. 7-8 महिने झालं मला वाटतं ओपनिंग होऊन, आणि बरंच नाव झालंय वडापावचं. गर्दी तर लय भरपूर असते इथं. तर तोच वडापाव कसा तयार होते, त्याचं मेकिंग काय आहे, ते आपण सगळं बघणार आहे आणि खाऊन बघणार आहे आपण इथला झकास वडापाव, गरमागरम झकास वडापाव. चला, झकास वडापावचा मस्तपैकी झकास वडापाव खायला आपण आलेला आहे, पण ते तयार कसा होतो ते आपण बघणार आहे. आपल्या बरोबर झकास वडापावचे मालक आहेत. नमस्कार. नमस्ते. नाव काय आपलं? आशुतोष चव्हाण. चव्हाण. तर दादा आपल्याला सगळे आपल्याला माहिती सांगणार की इथला वडापाव यांचा कसा तयार होते आणि काय विषय. चला, आता आपण मसाल्याचं हे साहित्य बारीक करून घेतलंय. हा. ही लसूण पेस्ट आहे. बर. एक अर्धा किलोच्या आसपास आहे. हा. त्यानंतर हे अद्रक पेस्ट आहे. हा. एक पावशेर आहे. हा. आणि याच्या डबल मिरची घेतली आपण. डबल मिरचीची पेस्ट केलेली आहे. निव्वळ मिरचीची पेस्ट. निव्वळ मिरचीची पेस्ट आहे. हे आता आपण मसाला बारीक करून घेतलाय सगळं. आता याचं आपण भाजून हे खरडा करून लागतो. तर आता आपण खरडा करताना भाजण्यासाठी लागते त्याची प्रोसेस बघणार. तेल टाकलेलं आहे कढईत, मोहरी टाकलेली आहे, त्यानंतर हे जिरा, तेलामध्ये जिरा आणि मोहरी टाकली. हे काय? हे उडीद डाळ आहे. उडीद डाळ. तर आता चालू करून किती दिवस झाले काय? हे आता चालू करून नोव्हेंबर मध्ये आपण चालू केलं होतं. नोव्हेंबर म्हणजे मला वाटते 6-7 महिने झाले. 8वा महिना चालू आहे. धने, जिरं, उडीद डाळ आणि मोहरी तेलामध्ये टाकलेलं आहे बघा. चांगले याला खरपूस भाजून घ्यायचं पहिल्यांदा. 7-8 महिने चालू झालेत म्हणल्यावर आता म्हणजे गर्दी वगैरे तुम्ही बघू शकताय. आल्यापासून मी तर कंटिन्यू गर्दी बघते, आणि दुपारचं टाइमिंग आता आपण शूट करायला लावले, कारण यांचं म्हणणं होते की 4 वाजले पुढे भरपूर वाजल्यानंतर क्राऊड भरपूर असतो. तर आताच थोडी गर्दी चालू झाली आहे बघा, आणि पावसाचं वातावरण पण झालेलं आहे. आता किती वडापाव जाते तरी? आता आपण 1200 ते 1500 पर्यंत. 1200 ते 1500 वडापाव. 1200 ते 1500 वडापाव जाते, ते पण कवटे महांकाळमध्ये. जबरदस्त विषय. सुरुवात केली त्यावेळी 700-800 पर्यंत जात होते. बर. आता हळूहळू 1500 पर्यंत आपण गेलो. नाही, बघू शकता पाव वगैरे ते ठेवल्यात बघा. पावाचं प्रमाण सुद्धा बघू शकता तुम्ही. लाद्या देतात जास्त क्वांटिटी मध्ये. ते जे पाव आहेत हे रेग्युलर नाहीत, आपण ऑर्डर देऊन बनवून घेतलं. बरं. आपल्याला जसे पाहिजे तसे आपण बनवून फ्रेश असते. फ्रेश 2 टप्प्यात पाव येतात. सकाळी वेगळे आणि दुपारी वेगळे. 2 टप्प्यात येतो. इकडे काही मसाला आहे का? बनवलेला मसाला दिसतो. ते किती क्वांटिटी साठी केलेलं? हा जवळजवळ आपण 2 ते 2,500 वडापावच्या हिशोबाने बनवतो. तर आपलं भाजणीसाठी जे टाकलेलं होतं मटेरियल भाजून घेतलेलं आहे. मस्तपैकी खरपूस भाजले. लसणाची पेस्ट, ही लसूण पेस्ट दादांनी आपल्याला सांगितले 1/2 किलो लसणाची पेस्ट आहे. जबरदस्त तडक्यामध्ये भाजून घ्यायचं, अरोमा त्याला सुटणारच. कारण वडापाव मध्ये सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे हेच आहे, आलं लसूण पेस्ट. ते व्यवस्थित असेल तर बाकी सगळं व्यवस्थित होतं. तेल ऍड केलेलं आहे बघा थोडंसं त्याच्यामध्ये गरजेनुसार. त्यानंतर आपण आल्याची पेस्ट घालूया. आल्याची पेस्ट ही 250 ग्राम आहे ना, म्हणजे 250 ग्राम आल्याची. 250 ग्राम, 250 ते 300 ग्राम. बरं. आता आपण किती बनवणार आहे? आता आपण एक 200 वडापावच्या हिशोबानं मसाला बनवू. 200 वडापावच्या हिशोबाने आपण आता बनवायला लागलोय. त्यासाठी बटाटा किती लागेल? बटाटा आपल्याला 10 किलोच्या आसपास लागेल. भाजून घ्यायला चालू केलंय बघा मस्त पैकी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फेज आहे वडापावची. भाजणी व्यवस्थित झाली तर वडापाव चांगला होतो, नाही तर टेस्ट बिघडते. त्याच्यामध्ये अजून थोडंसं तेल ऍड केलेलं आहे. तेल पण आपण चांगल्या क्वालिटीचं वापरतो. बरं. रेग्युलर मार्केटमध्ये तेल वगैरे वापरतो. आपण सोयाबीन, सूर्यफूल चांगल्या क्वालिटीचं तेल वापरतो. ते महत्वाचं आहे, कारण तेलाची क्वालिटी जर चांगली असेल
तर ते आजारी म्हणा किंवा बाहेर तर असं अपवाद आहे की बाहेरचं खाल्ल्यानंतर आजारी पडतो वगैरे, तसं काय नसतंय. चांगलं खावा आणि फ्रेश जे मटेरियल मिळतंय तिथलं खावा, मग आजारी पडत. यात आपण आता मिरचीची पेस्ट घालून घेऊया. मिरची पेस्ट, तेल सुटलेलं आहे बघा त्याला. बारीक. त्यानंतर आपण ऍड केलेली आहे मिरची पेस्ट. एक 700-800 ग्रामच्या आसपास असेल मिरची. हा, किलो. 700 ग्रॅम. किलोला थोडी कमी असेल. भाजणी मस्त पैकी चालू आहे. त्यामध्ये आता आपण गरम मसाला घालूया. भाजणी झालेली आहे आणि गरम मसाला, एव्हरेस्टचा गरम मसाला आहे. गरम मसाला ऍड केलेला आहे. त्यानंतर हळद घालूया. हळद प्रॉपर भाजणी केलेली आहे. जो ठेचा लागतोय खरडा म्हणतात त्याला वडापावसाठी, वडा तयार करण्यासाठी, तो तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये गरम मसाला ऍड केलाय आणि हळद ऍड केली आहे आणि बारीक बारीक पिवळसर कलर यायला त्याला तुम्हाला दिसेल चालू झालेला. किती वेळ ठेवायचा ताई? हे आता फक्त 5 मिनिटासाठी हे करून घ्यायचं. आपला मसाला भाजून झालेला आहे. हा, फक्त आता एक थोडा गरम मसाला आणि हळद 5 मिनिटं भाजून घ्यायचं. अरोमा मस्त सुटला बघा वडापावचा. हे वडापावचं झकास वडापाव जे आहे डोक्यात कसं काय चालू करायचं? कॉलेज झाल्यानंतर नोकरीचं बघितलं. हा, तिथं काय जमलं नाही. नोकरीतून कॉम्पिटिशन असल्यामुळे बऱ्यापैकी बघितलं. नंतर मग आपला भाऊ आहे आबाई पाटील, त्यांनी पण हॉटेल चालू केले रानमाळा. आम्ही दोघांनी बसून चर्चा केली. त्यातनं आम्हाला सुचलं की वडापावचं चालू करूया. आम्ही जागा वगैरे बघितली, चौकात 2-3 जागा बघितल्या. त्यानंतर ही जागा आपल्याला मिळाली. त्यानंतर आम्ही तो वडापावचं चालू करायचा निर्णय घेतला. 1,500 वडापाव खपत म्हणल्यावर चांगलीच ग्रीप झालेली आहे. बेसन वगैरे स्वतः आपण बनवतो. हा, स्वतः फॉर्म्युला आपलं बनवतो आपण. पुढे जाऊन फ्रँचायझी मध्ये पण काम करायचं आपलं. फ्रँचाइज तुम्ही देणार आहे, चालू आहे त्याच्यावर काम. ही एक चांगली संधी आहे. ज्यांना वडापाव वगैरे चालू करायचं, दादा फ्रँचाइज देतो म्हणले तर तुम्ही फ्रँचाइज साठी सुद्धा संपर्क करू शकताय. मसाला आपला दादाचा नंबर देतो तुम्हाला. मसाला आता रेडी झालाय आपला, आपण तयार झालाय पूर्णपणे भाजून. भाजी तयार झालेला आहे बघा. आता आपण भाजी बनवून घेऊ. मसाला बनवलाय आता आपण. त्यानंतर आता भाजी बनवायला घेऊया आपण. बटाटा घेतलेला आहे बघा, बॉईल केलेला, उकडून घेतलेला आहे बटाटा. लालसर असा कलर आलेला आहे. त्याचं काही मीठ चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर कोथिंबीर. आता याच्यामध्ये आपण जो भाजलेला मसाला आहे तो मसाला टाकलेला आहे बघा आणि आता स्मॅश करून घ्यायचं. व्यवस्थित स्मॅश करून घेतलं की परत त्याचं गोळ करून घ्यायचं. त्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर त्याचे गोळे करून जी वडं तयार होते त्याची आपण मेकिंग बघितली. आता आपल्या इकडे तळायचं काम चालू होणार आहे. त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा, एक एक वडा तळायला सोडायला चालू केलं. त्याच्यामध्ये काय काय टाकले? यात आपला सोडा आहे आणि नमक, सोडा आणि नमक आणि ओवा आणि बेसन पीठ. होय. बेसन किती आहे त्यातलं? त्यातलं काय आपलं मापाचं असतंय. माप आपण बनवलं तर 5 किलो एक वेळ मध्ये. त्याची तुम्ही थिकनेस बघू शकताय काय लेवलचे. तुम्हाला त्याची मदत झाली. अशा प्रकारचं बॅटर मिक्स केलेलं आहे बेसन आणि त्याच्यामध्ये आपलं वडं तळायचं काम चालू आहे. मस्त पैकी जसं जाईल तसं अरोमा एवढा जबरदस्त लागलाय. कारण त्याच्यामध्ये आलं लसूणचा फ्लेवर एकदम कडक आहे आणि तयार झाल्यात आपलं गरमागरम वडापाव. पाव अजून त्याच्यात टाकायचं आहे पण वडं तर आपलं तयार झालेलं बघा. कसं भारी दिसते एकदम. पावसाच्या वातावरणात असं खायला भारी म्हणजे एकच नंबर विषय. गरम गरम वडा आत्ताच तळून आलेत आणि आपला वडापाव तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये पहिला काय मसाला टाकलेला आहे, शेंगदाण्याची चटणी, शेंगदाणा मसाला म्हणू शकतो आपण त्याला, कांदा थोडासा आणि हे गरम गरम वडा आणि चटणी पण येते यांची वडापाव बरोबर. वडापावची प्राइस काय?
15 रुपये. झकास वडापावचा झकास वडापाव आपल्या पुढे आलेला आहे आणि 15 रुपये किंमत आहे वडापावची. त्याबरोबर ही चटणी आहे द्या. मस्त मस्त गरमागरम वडापाव, त्यात कांदा आणि चटणी शेंगदाण्याची. तर पहिला आपण टेस्ट करून बघूया ही चटणी. सुपर वडापाव खायचा आपल्याला गरमागरम. वातावरण असं झाले, सुरुवातीला मी स्पेशली वड्याची टेस्ट करून बघणार आहे. तर आतमध्ये बघू शकता तुम्ही मस्तपैकी असं भरलेलं आहे. टेस्ट करू. वा, जास्त स्पायसी नाही, मिडियम चव आहे. जशी चव यायला पाहिजे वडापावची तशीच मस्तपैकी चव लागते पावाबरोबर. टेस्ट जबरदस्त आहे एकदम, काय विषयच नाही. गरम गरम खायला लय भारी वाटतं. पाऊस चालू झाला असल्या वातावरणात वडापाव शिवाय बाकीच काय सुचत नाही. गरमागरम वडापावची टेस्ट वातावरणाला शोभल अशी टेस्ट आहे. जास्त तिखट नाही, जास्त सपक नाही, मिडियम मध्ये टेस्ट आहे. खायला जबरदस्त लागतोय. लोकेशन तुम्हाला आणि तर सांगतो जाता जाता. इकडे कुची रोड जातोय, आटपाडी सोलापूर रोड, आणि बरोबर आपण कवठेमहांकाळच्या कॉर्नर, तासगाव कॉर्नरला आहे आपण. त्या ठिकाणी झकास वडापाव आहे. 100% इथं थांबला तर व्हिजिट करा. पावसाचं वातावरण चालूच आहे, कधी आला इकडे तर व्हिजिट करा. आणि रेसिपी जर आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू. आणि फेसबुकला सुद्धा आपलं पेज आहे, तिथं सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्रामला सुद्धा पेज आहे, तिथं सुद्धा फॉलो करा. आणि अशीच साथ राहू दे. 25K सबस्क्रायबर आपलं पूर्ण झालेलं आहे, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार आहे. अशीच साथ अखंडपर्यंत राहू दे, शेवटपर्यंत राहू दे. चला तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.